कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड येथील LTT इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांनी या पत्रकार परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले। यावेळी वाहिद मुकादम, माजिद खतीब, समन्वयक जॉय सेबास्टियन, LC जॉय, मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पंकज कुडाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी मुख्याध्यापक सारंग यांनी संस्थेद्वारे वर्षभरात राबवण्यात आलेले विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। तसेच येत्या 16 ते 20 डिसेंबर रोजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभ, माजी विद्यार्थी मेळावा आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी दिली। संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीवर आणि आगामी उपक्रमांवर या पत्रकार परिषदेत प्रकाश टाकण्यात आला। LTT इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड यावर्षी 15 ऑगस्ट 2025 साली आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे। आणि हे वर्ष LTTने सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं असं ठरवलेलं आहे। तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते 15 ऑगस्टच्या दिवशी पार पडले आणि त्या दिवसापासून शाळेने विविध कार्यक्रम जे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील असे विविध कार्यक्रम या शाळेने राबवलेले आहेत। त्यामध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन केलं, शाळेने समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं आणि याच कार्यक्रमाच्याच अनुषंगाने किंवा ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शाळेने 11 तारीखला एक खाद्य महोत्सव विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि या फूड फेस्टिवलसाठी सुद्धा विद्यार्थी, पालक असं सुमारे 3000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सहभाग लाभला। तसंच शाळेने आता कार्निवल म्हणजे शोभायात्रेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची सांगता ह्या 16 तारीखच्या ग्रँड फायनल फिनाले कार्यक्रमाने होणार आहे। तर 16 तारीखला आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि 17 तारीख, 18 तारीख, 19 आणि 20 असे पुढचे हे 16 तारीखपासून 5 दिवस विविध विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत। 16 तारीखला पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावाचं आयोजन केलेलं आहे। तर हा 5 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी शाळेच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो। 16 तारखेला मी हे म्हणवत आहोत 50 वर्षाचं, तर सर्व बांधवांनी, पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी हे मिळून आमचं कार्य पुढे न्यावं आणि सर्वांनी मदत करावी। त्याच्यासाठी पत्रकार लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी।